त्या ठिकाणी जेवायला ज्या थालीचं संपूर्ण आता जे किंमत आहे ती 5,000 पेक्षा अधिकची सांगितली जात आहे। त्यामुळे संपूर्णतः हा वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि सरकारवरती यावर टीका केली जाते। लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदारांची एस्टिमेट्स कमिटी ही महाराष्ट्रामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आली होती। कारण एस्टिमेट्स कमिटी ही सरकारचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या कमिटीचं स्वागत विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी यांनी सरकारच्या वतीने केलं। कालपासून ज्या बातम्या चालल्यात की त्या कमिटीच्या जेवणासाठी चांदीची ताटं वाट्या ह्याच्यावर जी चर्चा चालली, याहीपेक्षा संयुक्तिक हे असतं की कमिटीने काय सुधारणा झाल्या पाहिजेत, कशा प्रकारे गुड गव्हर्नन्स सरकारने केला पाहिजे, याच्यावर जर प्रश्न विचारले गेले असते तर अधिक चांगलं होतं। मला नक्की माहीत नाही की चांदीच्या ताटात वाटात त्यांना जेवण सर्व करण्यात आलं की नाही, पण कमिटी भारत सरकारची आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये ही कमिटी जाऊन त्या राज्यामधला ज्या तिकडचं राज्य आहे याच्याबद्दल एस्टिमेट्स कमिटी एक साधक बाधक चर्चा चांगली होत असते आणि याच्यामुळे आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होते। याच्याकडे ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे, एवढंच मला वाटतं। सध्या महाराष्ट्र सरकारच्या आणीबाणी विरोधात जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि त्यामध्ये राजमुद्रा ऐवजी जे आहे ते सेंगोल यूज करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेस देखील यावरती आक्रमक झालेली आहे। थेट आता आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। एकतर इमर्जन्सीला आज 50 वर्ष पूर्ण झाली। भारतीय लोकशाहीमधला तो काळा दिवस होता ज्या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लावली। यावर प्रतिक्रिया द्यायच्याऐवजी आलेल्या ॲडमध्ये सेंगल वापरला गेला, याच्यावर निरर्थक चर्चा काँग्रेस करत आहे। त्या इमर्जन्सीची 2-2.5 वर्ष ही भारताच्या लोकशाहीसाठी तो संपूर्ण काळा काळ होता। सर, सध्या आपल्या पक्षातील आमदार जे आहेत नाराज असल्याचं कळत आहे। सोबतच जे नवीन येणारे आमदार आहेत त्यांना चांगली वागणूक दिली जाते, त्यांना कामही दिली जातात, पण आपल्या पक्षातील काही आमदार आहेत ते नाराज आहेत। त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम दिलं जात नाही, इव्हन बैठकीला देखील पक्षातील बोलवलं जात नाहीये। सकाळपासून काही माध्यमं खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार हे पक्षामध्ये नाराज आहेत अशा प्रकारची बातमी चालवत आहेत। खरं तर दर मंगळवारी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या निवासस्थानी जी बैठक होते आमदारांची, त्या बैठकीमध्ये या सर्व माजी आमदारांना तिथे निमंत्रण असतं। त्यांच्या विधानसभेमध्ये असलेल्या प्रश्नांवर माननीय अजितदादा पवार साहेब मार्गदर्शन करतात आणि जी 4-5 नावं सकाळपासून चाललेत त्यातले माजी आमदार सुनील टिंगरे यांना पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। अतुल बेनके तर काल मंत्रालयामध्ये माननीय अजितदादांच्या भेटीलाच एक शिष्टमंडळ घेऊन होते। देवेंद्र भुयार ज्यांचं नाव घेतलं गेलं हे अमरावतीवरनं एक शिष्टमंडळ घेऊन आले होते। दिलीप मोहिते असतील, ते सातत्याने प्रत्येक बैठकीला हजर असतात। पण काही माध्यमांना सवयच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय हे दुर्बीण घेऊन एवढं बघत असतात की कुठे ना कुठेतरी काहीतरी TRP वाढेल अशा प्रकारची बातमी शोधणं हा काही माध्यमांचा सकाळपासून उठून धंदा झालेला। सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की मराठी भाषा म्हणजे हिंदी भाषा ही शालेय शिक्षणात सक्तीची करण्यासंदर्भात आता सगळ्या ठिकाणाहून विरोध होत आहे। तुमचे जुने सहकारी राहिलेले जितेंद्र आव्हाड यांनी आज थेट म्हटलेलं आहे की हा निर्णय जो कॅबिनेटमध्ये झाला त्यावेळेस अजितदादांनी त्याला विरोध का केला आणि असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला।
काल माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली पक्षाची की 1ली ते 4थी मराठी आहेत मातृभाषा म्हणून, पण हिंदी ही कंपल्सरी करण्यात येऊ नये. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील तात्काळ लोकभावनेचा आदर करत शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, शाळांचे काही प्रतिनिधी असतील यांच्याबरोबर चर्चा करून एक बैठक घेतली. शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांना सांगण्यात आलेले की सर्व ह्या निर्णयाशी निगडित असलेले सर्वच जण घटकांशी त्यांनी चर्चा करावी. मराठीचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही आणि त्यामुळे मराठी भाषा हीच महाराष्ट्राची भाषा आहे. हिंदी कुठेही सक्तीने करण्यात आलेली नाही. असं जर सक्तीने केलं असं लोकभावना होत असेल तर त्याबाबत योग्य निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे तिन्ही नेते त्याबाबतचा योग्य निर्णय घेतील. सर, आज सह्याद्री अतिथीगृहावरती नरेश अरोरा यांनी दादांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा गुलाबी रंगाची जी स्ट्रॅटेजी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जशी वापरण्यात आली तशी पुन्हा एकदा गुलाबी स्ट्रॅटेजी जी आहे ती आपल्या पक्षाकडनं वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना दिवसातनं अनेक लोक भेटत असतात. आज नरेश अरोरा त्यांना सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेटले अशा प्रकारची माहिती आपल्याकडनंच कळते आणि ती भेट झाली असेल तर त्याच्यामध्ये काही गैर नाही. शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेब यांना नरेश अरोरा यांनी भेट दिली असेल.